नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 6 वर्ष सक्तीची शिक्षा। अहमदपूर तालुक्यातील चोबळी येथील घटना, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल। अहमदपूर तालुक्यातील चोबळी येथील एका नराधमाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती। या प्रकरणी आरोपीस विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी 6 वर्ष सक्तमजुरी व 30,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। तसेच कलम 08 पोस्को अन्वये 5 वर्ष सक्तमजुरी व 30,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। याविषयी अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी व तिची आई 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2च्या सुमारास राहत्या घरी जेवण करत होते। आरोपी रोहित रणधीर पाटील राहणार चोबळी याने घराचा दरवाजा वाजवला तेव्हा पीडितेच्या आईने दार उघडले होते। रोहित पाटील यांनी पीडितेच्या आईस धक्का देऊन अल्पवयीन मुलीला पळवून नेले। लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर पीडितेच्या आईने अहमदपूर पोलिसात तक्रार केली। यावरून आरोपी विरुद्ध तक्रार देण्यात आली होती। या प्रकरणी कलम 363, 366, 376, 376(2)(n) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून कलम 4 व 8 बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये नोंद करून तपासिक अधिकारी KS पठाण यांनी योग्य तपास करून अहमदपूर न्यायालयात वरील कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणी 6 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली। सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी आरोपी रोहित रणधीर पाटील यास 6 वर्ष सक्तमजुरी व 30,000 रुपये दंड व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी 5 वर्ष सक्तमजुरी व 30,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील महेश पाटील यांनी काम पाहिले। त्यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले। पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार यांनीही या प्रकरणी सहकार्य केले।